नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजना जी.आर. आला। लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी। आता अशी चूक पुन्हा करू नका। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही मोठी बातमी आहे। याबाबत सरकारने शुक्रवारी परिपत्रक काढलं आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कीम राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री आणि माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी एक जी.आर. काढला। त्यानुसार आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने हे परिपत्रक काढले आहे। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी पोर्टल शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे। मागच्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते। राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केले आहे। यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून आता 31 मार्चपर्यंत केवायसी करता येणार आहे। शासन परिपत्रकात नेमकं काय आहे ते जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे, परंतु ही प्रक्रिया पूर्ण करताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आला, अशा महिलांना आता 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी करता येणार आहे। योजनेच्या पोर्टलवर तशी सुधारणा करण्यात आलेली असून यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही, असं शासनाने म्हटलं आहे। नेमक्या चुकीचा पर्याय कोणता? 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित किंवा कायम कर्मचारी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील किंवा सरकारी उपक्रम मंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील तर त्याला लाभ मिळत नाही। नेमका असाच पर्याय काही लाभार्थी महिलांनी नजरचुकीने निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला। त्यामुळे सरकारने पुन्हा या महिलांसाठी साधारण 2 महिन्याचा अवधी उपलब्ध करून दिलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने अवर सचिव प्र.वी. कुलकर्णी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे परिपत्रक काढण्यात आले असून पोर्टलमध्ये बदल केल्याचं सांगितलं आहे। शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे अवर सचिव प्र.वी. कुलकर्णी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे परिपत्रक काढण्यात आले असून पोर्टलमध्ये बदल केल्याचे सांगितलं आहे। त्यामुळे महिलांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आले। तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला नक्कीच कळवा। कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असन ते लिहायला मात्र विसरू नका आणि आमच्या चॅनलला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।